रसिको नमस्कार. मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी आपल्यासोबत ज्या विषयावरती चर्चा करणार आहे किंवा माझं मत मांडणार आहे तो आजचा माझा विषय आहे शंतनुराव किर्लोस्कर, एक यशस्वी उद्योगपती. मंडळी, उद्योग क्षेत्रामध्ये शंतनुराव किर्लोस्कर यांचं नाव हे फार मोठं आहे आणि त्यांच्या नावाला तितकंच मोठं उद्योग क्षेत्राचं मोठं वलय देखील आहे. उद्योग व्यवसायामध्ये शंतनुराव किर्लोस्करांच्या एवढा मोठ्या स्तरावरती राष्ट्रीय कीर्ती किंवा आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेला भारतीय उद्योगपती, किमान महाराष्ट्रीयन उद्योगपती असतील, पण फारच थोड्याफार प्रमाणामध्ये तिथपर्यंत लोक जाऊ शकलेत असं माझं स्पष्ट मत आहे. कोणत्याही व्यवसायाचं आव्हान स्वीकारत आणि धडपड करून यशस्वीपणे पुढे जाणारा एक उद्योगपती म्हणून शंतनुराव किर्लोस्कर यांच्याकडे बघितलं जातं. व्यावसायिक क्षेत्रामधलं एक उत्तुंग आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून किर्लोस्करांचा नावलौकिक हा विशेष अर्थाने महत्वाचा वाटतो मला. शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 रोजी सोलापूरला झाला. त्यांनी त्यांच्या वडिलांच्याच उद्योगाला जोड द्यावी म्हणून किर्लोस्करवाडी हे जे त्यांचं गाव आहे त्या ठिकाणी स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावरती आणि उद्योगाच्या डोक्याने व्यवसाय चालू केला होता. दरम्यानच्या काळात शंतनुराव किर्लोस्कर जे ते अमेरिकेला ज्या वेळेला शिकत होते, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची त्यांची पदवी ज्या वेळेला चालू होती, तिथे त्यांनी खूप मेहनत केली आणि यशस्वीरित्या पदवी पूर्ण केल्याच्या नंतर भारतामध्ये ज्या वेळेला ते आले त्यावेळेला भारतात आल्यानंतर त्यांनी अनेक कारखान्यांचा, कंपन्यांचा कारभार पाहिला आणि साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये म्हणजे 1939 ते 45 हा जो काळ आहे, तर त्या काळामध्ये केवळ एका पुस्तकाच्या आधारे त्यांनी लेथ मशीन जी असते ती बनवली आणि हरिहर किंवा म्हैसूर जे आहे कर्नाटकामधलं, तिथे त्यांनी किर्लोस्कर जे आहेत ते उद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रमले आणि मोठ्या मोठ्या मशीन्स निर्माण करण्याचे कारखाने त्यांनी तिथेच काढायला सुरुवात केली आणि त्यांचा उद्योग मग पुढे कर्नाटकापासून संबंध भारतभर पोहोचला. आणि मग पुढे सुरुवातीला त्यांनी नांगर बनवणे, चरखा बनवणे ह्यासारखे मोठे मोठे जे यंत्र आहेत याचे कारखाने काढले आणि उत्पादन फार मोठ्या प्रमाणावरती सुरू केलं आणि लोकांची मागणी पण वाढत गेली. आणि मग पुढे शंतनुराव किर्लोस्करांनी डिझेल इंजिनमध्ये थोडीशी क्रांती केली पाहिजे असं त्यांच्या डोक्यात आलं आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, पुण्यामध्ये खडकीला किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड डिझेल इंजिन असा एक वेगळा कारखाना त्यांनी काढला खडकीला आणि आजही तो बऱ्यापैकी तो चालू आहे. आणि इंजिनचा जर विचार केला तर त्यांनी असं केलं की आता काय करायचं, आपल्याला सगळ्या गोष्टी तरी ते मिळणार आहेत म्हणून जर्मनीमधनं त्यांनी इंजिन निर्यात केलं आणि मग त्याच्यावरती क्रांती केली. असं करत करत पुढे पुढे मग 1964-65 साली त्यांनी एक फेडरेशन ऑफ चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज नावाचं एक उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारं एक कंपनीचं जाळं निर्माण केलं किंवा ही कंपनी त्यांनी स्थापन केली आणि त्याचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले 64-65च्या काळात. शंतनुराव किर्लोस्करांचं मत असं होतं की ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल किंवा ग्रामीण खेड्यांचा विकास करणे म्हणजे खेडेगावातील लोकांचं जे उत्पादन कौशल्य आहे तिथल्या लोकांना अगोदर कौशल्य म्हणजे स्किल ओरिएंटेड बनवलं पाहिजे, त्यांना कौशल्य शिकवलं पाहिजे आणि ते शिकवल्याच्या नंतर मग त्यांच्याकडून उत्पादन कसं करायचं हे काढून घेतलं पाहिजे आणि किफायतशीर कामं त्यांना दिली पाहिजेत. ह्याच पद्धतीने किर्लोस्कर जे आहेत, शंतनुराव किर्लोस्कर जे आहेत त्यांनी स्वतःच्या किर्लोस्कर वाडीमध्ये किर्लोस्कर उद्योग समूहाची फार मोठ्या प्रमाणावरती भरभराट झाली आणि हरिहरची पण भरभराट झाली, म्हैसूरची पण मग भरभराट झाली आणि पुण्यामधलं एक सामाजिक वातावरण जे ते उद्योग क्षेत्रासाठी फार पॉझिटिव्ह आहे. या सगळ्याचा फायदा घेत त्यांनी व्यवसायाला सुंदर एक छान उभारी दिली आणि महत्वाकांक्षी उत्पादन जे आहे एक पुढे त्यांचा उद्योग रुजला, बहरला आणि छान त्यांच्या उद्योगाला मोठं स्वरूप प्राप्त झालं. या सगळ्यामागे शंतनुराव किर्लोस्करांचे श्रम, कष्ट आणि कर्तबगारी ही होतीच. आता एखाद्या गोष्टीचं उत्पादन जर करायचं असेल तर जीवनातली आव्हानं स्वीकारली पाहिजेत, चॅलेंजेस जी येतात ती स्वीकारली पाहिजे. मग ते स्वीकारण्यासाठी आपल्याकडे जिद्द, चिकाटी हे पाहिजेच की नाही. जिद्दीने धडपड करण्याची आपल्याकडे वृत्ती पाहिजे, तयारी पाहिजे. आणि किर्लोस्करांचं असं पर्सनल मत असं होतं की मराठी माणूस जो आहे, महाराष्ट्रातला माणूस, त्याला जर बळकट व्हायचं असेल, उद्योग क्षेत्रात जर स्वतःचे हात सक्षम करायचे असतील, प्रगती करायची असेल, तर
तर त्यांनी स्वतः उद्योग निर्माण केला पाहिजे. म्हणजे कोणाकडे नोकरी मागण्यापेक्षा 4 लोकांना आपण नोकऱ्या दिल्या पाहिजेत. यासाठी शंतनुराव किर्लोस्करांनी अनेक प्रकारच्या वेगळ्या मासिकांमधून शेकडो लेख लिहिले. शिवाय जवळजवळ खूप ठिकाणी शिबिरं घेतली, भाषणं केली आणि मग मराठी युवक जो आहे महाराष्ट्रातला, त्यांनी जनजागृतीवर त्यांच्या अनेक कार्यक्रम घेतले. एकत्रित येऊन व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनवलं. आणि एक उत्पादक घटक जो आहे, म्हणजे स्वतः उत्पादन निर्माण करा, हे लोकांना त्यांनी पटवून दिलं. आणि आज मी तिला जिद्दीने आयुष्यामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी किर्लोस्करांचं कार्य हे आदर्शवत निश्चित आहे. त्यांचं एकच म्हणणं होतं, पुढे जा आणि पुढेच पुढे जात राहा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि याच भावनेनी किर्लोस्करांनी आपलं आयुष्य स्वतःही जगले यशस्वीपणे आणि इतर युवकांना पण त्यांनी अगदी समृद्ध आणि संपन्न केलं. किर्लोस्कर जे आहेत त्यांच्या स्वतःचा त्यांनी व्यवसाय वाढवला, पण इतर जे छोटे उद्योगपती होते त्यांना पण त्यांनी उद्योगामध्ये मदत केली. आणि तुमच्याकडे किती भांडवल आहे आणि तुम्हाला कोणता उद्योग करायचा याची एक त्यांना त्रिसूत्री त्यांनी पटवून दिली. आणि पश्चिम जर्मनी असेल किंवा फिलिपिन्स असेल किंवा मलेशिया असेल, हे जे देश आहेत या देशामध्ये पण स्वतः किर्लोस्करांच्या नावाने आज मी त्याला पेटंट आहे, कारखाने आहेत आणि अनेक माणसं खरं तर त्यांनी जोडली आणि जगात एक त्यांचं स्वतःचं नाव झालं. परदेशात सुद्धा आज जर तुम्ही कधी गेलात तर शंतनुराव किर्लोस्करांची कीर्ती किंवा त्यांच्या कार्याची भरभराट तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळेल. आणि एक भारतातील यशस्वी उद्योगपती म्हणून शंतनुराव किर्लोस्करांचं नाव हे उभ्या जगामध्ये अगदी आदराने, आग्रहाने आणि अभिमानाने घेतलं जातं. ह्याचं मला आपल्या सगळ्यांना सांगताना खूप अभिमान वाटतोय. अशा ह्या शंतनुराव किर्लोस्करांच्या कार्याला मनापासून मी सलाम करतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि सुस्पष्ट कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.